नमस्कार माऊली, तुम्हाला आवाज येत असेल तर चांगली गोष्ट आहे. मी विनीत आणि आज आपल्या बरोबर अजय इंगळे हे आलेले आहेत. तर स्वागत करतो तुमचं भटकंती ब्रदर्सच्या आजच्या स्पेशल एपिसोड मध्ये. तुम्ही गेटअप आणि ही गर्दी बघून गेस केलंच असेल. आता आम्ही आलो आहोत पालखी सोहळ्यासाठी. तर आज 9 तारीख आहे आणि पुण्यात दगडूशेठ मंदिरासमोर नुकतंच आपल्याला दर्शन घडलेलं आहे. तर तुकाराम महाराजांची पालखी आत्ताच गेली आहेत ना, आणि थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. आम्ही त्यासाठी थांबलोय. मला थोड्याच वेळात पुढच्या पालखीचं दर्शन पण करून देऊ. आणि त्याचबरोबर आपला हा व्लॉग पालखीवरती असेल. जय आता आपण बघू शकतो की ज्ञानेश्वर माऊलींची पालखी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर येत आहे आणि सगळी गर्दी तुम्ही बघू शकता. आणि थोड्याच वेळात ही पालखी आपल्या समोरून रामकृष्ण हरी माऊली. कृष्ण हरी माऊली. तर आत्ताच आपण थोडासा भाग बघितलेला आहे. तर नुकतंच तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता दगडूशेठ मंदिरासमोरून पुढे गेलेली आहे. आणि आज आपण चालू करतो आपल्या या पुढच्या ब्लॉगला. तर अचानक मध्ये आपण धडक दिलेली आहे आणि आत्ताचं नियोजन अचानक ठरलंय की आज 9 तारीख आहे आणि रात्री आपण इथे येऊन हा पोर्शन कव्हर करायचं ठरवलेलं आहे. तर मी विनीत आणि आपल्याबरोबर भटकंती ब्रदर्सचे बाकीचे मित्र पण आहेत. हळूहळू सगळे ब्लॉग मध्ये आपण इन्क्लूड करू आणि तुम्हाला पूर्णपणे जेवढं पालखी सोहळा पुण्यामध्ये, त्याचबरोबर वारकऱ्यांची सेवा जी काय घडते, जेवढे आम्हाला दाखवता येईल त्यावेळी दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि पुढचं जसं जसं आपण कव्हर करता येईल तसं पालखी बरोबर चालायचं आणि तसंच आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. बरोबर. तर आपल्यासोबत आज आपले भटकंती ब्रदर्सचे नवीन मित्र आहेत अजय इंगे साहेब. तर आज आपण त्यांचं एक मनोगत घेऊयात. तर त्यांच्यामुळे आत्ताचं नियोजन ठरलेलं आहे पालखीचं आत्ता दर्शन घेण्याचं, त्यांच्यामुळे योग आलेला आहे. तर तुमचं काय मत आहे, कसं वाटलं? एकदम खूप आनंद झाला. दरवर्षी मी येतेच असतो आणि याचा आनंद याची डोळे बघत असतो, त्यामुळे मला एकदम खूप प्रसन्न वाटतं. छान छान छान. खरंच त्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आता जे काही आम्ही पाहिलं, आम्ही आता जे काही दर्शन घेतलंय ते दर्शन खरंच अविस्मरणीय होतं.